वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या नवीन आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि आपण आलो आहोत महाराष्ट्रातील काही जुळ्या किल्ल्यांपैकी एका जुळ्या किल्ल्यावर, म्हणजेच चंदनवंदन. हा किल्ला आहे वाई तालुक्यात, साताऱ्यापासून एक 24 किलोमीटरवर आहे आणि खूपच कमाल किल्ला आहे. छोटेसे किल्ले आहेत. इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. आत्ता केवढा भारी आहे. मागे धुकं वगैरे आहे. इथे काही पवनचक्क्या आहेत आणि जर आपण मागे बघितलं तर हे आहेत हे दोन किल्ले. हा आहे चंदन किल्ला, हा आहे वंदन किल्ला. आज आपण जाणार आहोत ऍक्च्युली वंदन किल्ल्यावर, कारण इकडे बऱ्याचशा वास्तू आहेत बघण्यासाठी. चंदन किल्ल्यावर काहीच वास्तू राहिलेल्या नाहीयेत, तर आपण हा ट्रेक चालू करूया. सो हा आहे चंदन आणि वंदन किल्ल्याचा पूर्ण नकाशा. ह्याच्यावर दिलेला आहे की किल्ल्यावर काय काय वास्तू आहेत आणि तुम्ही काय बघू शकता. आणि वर जाण्यासाठी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत, छोट्या मस्त चिरेच्या दगडाच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर आपण वर जायला चालू करूया. महाराष्ट्रात असेच अजून काही जुळे किल्ले आहेत, जसं लोहगड, विसापूर, पुरंदर, वज्रगड. तसाच हा आहे चंदनवंदन आणि बराच सोपा ट्रेक आहे, कोणीही करू शकतं. पायऱ्या खूप लहान आहेत. मेन म्हणजे पायऱ्या आहेत. ट्रेक नाही करावं लागत तुम्हाला, पायऱ्यांवरनं वर चढत जायचं आहे. वरपर्यंत पायऱ्या आहेत असं मला वाटतंय. आपण चालू केलेलं आहे वर जायला. आणि जर मागे बघितलं तर पायथ्याला खायचीही सोय आहे. सो या किल्ल्याच्या थोडंसं इतिहासाबद्दल आपण बोलूया. हा किल्ला जो आहे तो शिलाहार राजा दोन भोज यांनी बांधलेला किल्ला होता. त्यानंतर या किल्ल्यावर यादवांची सत्ता होती आणि मग हा किल्ला जो आहे तो आदिलशहाच्या ताब्यात गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर बरेचसे किल्ले जिंकायला चालू केले. 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी सातारा हा प्रांत जिंकला आणि त्याच्या आजूबाजूचे जे गड होते, म्हणजे सज्जनगड, अजिंक्यतारा, पांडवगड, असे वेगवेगळे गड जे होते ते जिंकले आणि त्यातलाच हा एक चंदनवंदन हा गड होता. या गडाचं पूर्वीचं नाव जे होतं ते शूरगड आणि संग्रामगड असं होतं, पण शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यावर या किल्ल्याचं जे नाव आहे ते चंदनवंदनगड असं ठेवलं गेलं. वर चढताना जागोजागी अशा बसण्यासाठी जागाही बनवलेल्या आहेत. सो जसं की मी मगाशी म्हणलो होतो की पूर्ण पायऱ्या आहेत, तर तसं नाहीये. थोडाच पॅच पायऱ्यांचा आहे. त्यापुढे हा असा ट्रेक आहे. सो तुम्हाला थोडंसं अवघड जाऊ शकतं वर चढायला. सो पटापट वर जाऊया ऊन पडायच्या आधी. आणि आत्ता आपल्याला हा कमाल सनराईज दिसतोय. सो आता आपल्या समोर जी आहे ती आहे वन विभागाची बॉर्डर. बॉर्डरच्या डाव्या साईडला आहे कोरेगाव तालुका, बॉर्डरच्या उजव्या बाजूला आहे वाई तालुका. सो चंदनवंदन हे जे दोन किल्ले आहेत ते येतात वाई तालुक्यामध्ये. सो आपण गडाच्या मागच्या बाजूने वर आलेलो आहोत आणि हे इथे काहीतरी एक मशिदीसारखी वास्तू दिसते आणि इथे समोरच एक कबर आहे. सो आपल्याला हे जे समोर दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूने आल्यावर तुम्हाला पहिले हे मंदिर लागतं आणि किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आल्यावर हा आपला शेवटचा स्पॉट आहे. तुम्ही इथूनही खाली उतरू शकता किंवा इथून परत मागे जाऊनही खाली उतरू शकता. आता आपण आत जाऊन दर्शन घेऊया. आता तुम्ही माझ्या मागे हे जे बघू शकता हे भलं मोठं वडाचं झाड. हा एक पिकनिक स्पॉट म्हणून पण यूज होऊ शकतो. इथून मस्त व्ह्यू आहे. समोर जर बघितलं तर बऱ्याचशा पवनचक्क्या दिसतात. इकडे मस्त सावली आहे, थंड आहे. कितीही ऊन असलं तरी तुम्ही इथे सावलीत बसू शकता आणि पिकनिक करू शकता तुमची. फक्त तुम्ही तुमच्याबरोबर खायला वगैरे आणलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि जे उरलेलं आहे त्याचे रॅपर्स वगैरे आहेत ते तुमच्याबरोबर परत घेऊन जा. गड साफ ठेवा, कारण मी आता बरेच वर चढताना बघतो तर बऱ्याच लोकांनी पाण्याच्या बाटल्या, चॉकलेटचे रॅपर, सिगरेट वगैरे अशा सगळ्या गोष्टी इथे टाकलेल्या आहेत. तर असं काही करू नका आणि गड किल्ले साफ ठेवा. सो वर आल्यावर आपल्याला ही एक मशीद सुद्धा लागते. सो ही समोर एक विहीर आहे जी बऱ्यापैकी खोल आहे आणि असं आपण समजू शकतो की तेव्हा ही विहीर पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जात असेल. आणि आता आपण या गडाच्या टॉपला आलेलो आहोत आणि समोर हा एक कमाल आणि कडक व्ह्यू बघा. सो गप्पा मारत मारत वर येता येता आम्ही चुकलो रस्ता. आम्ही येणार होतो वंदनगडावर, त्याऐवजी आम्ही आलो चंदनगडावर आणि वर येऊन पोपट झाला.
पूर्णपणे आम्ही मागच्या साईडनी वर आलो, त्यामुळे आम्हाला वरचं महादेवाचं मंदिर आणि मशीद वगैरे लागली. पण आपल्याला ॲक्च्युली जायचं होतं त्या गडावर, तो आहे वंदनगड, आणि जास्त वास्तू ज्या आहेत त्या तिथे आहेत. तुम्हाला मी आत्ता दाखवतो. आपल्याला समोर दिसतोय तो वंदनगड. हा इथे जर बघितला तर हा आहे महादरवाजा, हा जर बघितला तर हा आहे भोज दरवाजा, आणि इथून वर गेल्यावर ही लागते इथली मशीद. इथे याच्या बाजूला कुठेतरी तळं आहे, इथे वर एक मंदिर आहे, आणि हा इथे जर नीट बघितलं तर इकडे भगवा फडकतोय. तर हा समोरचा आहे वंदनगड, आणि आत्ता आपण इथे जे आहोत तो आहे चंदनगड. खाली बोर्ड लावलेले नाहीयेत, तर तुम्ही जर वर येत असाल तर रस्त्यात मध्ये एक मंदिर लागतं. त्या मंदिरावरनं तुम्ही जर लेफ्टला गेलात तर तुम्ही वंदनगडावर जाता, राईटला आला तर चंदनगडावर जाता. सो आम्हाला ते ॲक्च्युली लक्षात नाही आलं, आणि आम्ही गप्पा मारता मारता वळालो राईट साईडला, आणि राईट साईडला वळाल्यामुळे आम्ही पोहोचलो चंदनगडावर. सो अशी काही गडबड झालेली आहे, आणि आता आम्ही इथून परत वर जातोय. ॲक्च्युली इथून पण वर चढायला थोडंसं अवघड आहे. सो आता इथून जाणार आहोत वर, आणि वंदनगडावर परत पुन्हा कधीतरी येऊया. आत्तासाठी खाली उतरूया आणि खाली उतरून भेटतो. सो हे जे मंदिर आहे, या मंदिरावरनं डावीकडे म्हणजे लेफ्टला जर तुम्ही वळालात तर तुम्ही जाता वंदनगडावर, आणि राईटला जर गेला तर तुम्ही येता चंदनगडावर. स्टार्टिंगला मी बरेचसे व्हिडिओज बघून आलो होतो, त्यात त्यांनी सांगितलं होतं की त्या गणेश खिंडीत जायचं, आणि गणेश खिंडीत गेल्यावर हा जो दिसतोय आपल्याला हा आहे वंदन आणि तो आहे चंदनगड. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं, आणि आम्ही गप्पा मारता मारता इथून असे वळून इथून वर निघून गेलो. सो आम्ही पोहोचलो चंदनगडावर. बट तुम्ही जर इथे येत असाल तर या मंदिरापर्यंत या, आणि मंदिराच्या इथून इथे एक पायवाट जाते डावीकडे, त्या डावीकडच्या पायवाटेवरनं जा, आणि तो आहे वंदनगड, जिथे सर्वात जास्त आत्ता सगळ्या वास्तू आहेत. आणि तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तिकडे वर बघू शकता. 7 तळी आहेत, 6 दरवाजे आहेत, वर मंदिर आहे, एक मशीद आहे. असं ओव्हरऑल खूप मोठी वास्तू आहे तिकडे. इथे जर तुम्ही वर गेलात तर इथे खूप कमी आहे. एक दर्गा आहे, महादेवाचं मंदिर आहे, एक बुरुज आहे, पण त्या बुरुजापर्यंत आपण जाऊ शकत नाही कारण खूप झाडी आहेत. सो ओव्हरऑल ही गोष्ट लक्षात ठेवा, इथे आल्यावर तर तुम्ही परफेक्ट गडावर पोचाल. आपण गडावरनं खाली उतरलेलो आहोत, आणि आज आपण थोडेसे फसलो. आपण वंदनगडाच्या चंदनगडावर गेलो, पण काही प्रॉब्लेम नाही. आपण पुन्हा कधीतरी इकडे येऊया आणि वंदनगडही कव्हर करूया. आत्ताचा व्लॉग जो आहे तो तुम्हाला आवडला असेल तर हा व्लॉग लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्लॉग आहे हा आपण इकडेच संपवूया, आणि आपण पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.